नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रिय रामू हे योगीराज बागू यांचं पुस्तक आपण वाचत आहोत. कालच्या भागात आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनहून मायदेशी परतले. तेव्हा घरातील वातावरण दिवाळी दसऱ्यासारखं झालं होतं. सर्वांच्या आनंदाला पारावाच उरला नव्हता. त्यानंतर भीमराव बडोदा संस्थानात नोकरीसाठी गेले होते. तिथे त्यांना जातीयतेमुळे हीन वागणूक मिळाली. तो प्रसंग वाचताना खरंच अंगावर काटा येतो. हा भाग तुम्ही ऐकला नसेल तर तो नक्की ऐका. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला शेअर करते. आता पुढे. डॉक्टर साहेब विलायतीहून आल्यानंतर काही दिवसातच त्यांची सावत्र आई जिजाबाई दादर परिसरात तिचा भाऊ जमादार शिरकावळे यांच्या घरी वारल्याची खबर BIT चाळीत आली. डॉक्टर साहेबांना जिजाबाईंविषयी कधीच आत्मीयता वाटली नाही. ती भांडखोर आणि कजाक स्वभावाची होती. तरीही मुलाचे कर्तव्य म्हणून डॉक्टर साहेबांनी सावत्र आईचे मृत्यूनंतरचे सर्व विधी जातीने यथोचित पार पाडले. साहेबांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची झाली होती. रामू, लक्ष्मी आणि शंकर मिळेल ती मजुरीची कामं करीत होती. काम न मिळाल्यास घरात फाके पडत असे. साहेबांना घर चालवण्यासाठी कसंही करून अर्थार्जन करणं गरजेचं होतं. नोकरी अथवा व्यवसाय मिळवण्यासाठी ते धडपड करीत होते. त्यांनी जुने पारशी मित्र नवल भतेना यांच्या ओळखीने 2 शिकवण्या मिळवल्या. त्यातून महिनाकाठी 100 रुपये मिळू लागले. तेवढी रक्कम घर खर्चासाठी पुरेशी नव्हती. त्या तुटपुंज मिळकतीत हात तोंडाची कशीतरी गाठ पडत होती. घरात वृद्ध मीरा आत्या, लक्ष्मी, रामू, शंकर, अपंग बहीण मंजुळा, मुकुंद, यशवंत आणि ते स्वतः असे लहान मोठे 8 सदस्य होते. आणखीन जास्त पैसे मिळावेत म्हणून त्यांनी स्टॉक अँड शेअर्स ॲडव्हर्टायझर्स नावाची एक एजन्सी कंपन्यांच्या दलालांना आणि भागधारकांना सल्ला देण्यासाठी सुरू केली. सुरुवातीस लोक येऊ लागले, गर्दी करू लागले. एजन्सीला चांगला प्रतिसाद मिळू लागला. साहेब सल्ला देण्याचे अगदी वाजवी दाम घेत असत. साहेबांनी सुचवलेल्या शेअर्सच्या भरभराटीचे अंदाज खरे ठरू लागले. अल्पावधीतच एजन्सी नावारूपाला आली. परंतु लोकांना जसे कळले की डॉक्टर साहेब अस्पृश्यांपैकी आहेत, तशी भागधारकांनी आणि दलालांनी त्यांच्या एजन्सीकडे पाठ फिरवली. बडोद्याची नोकरी सोडून साहेब मुंबईत आले तरी जातीमुळे होणारा छळ त्यांचा पाठलाग करीतच होता. मग साहेबांनी अर्थार्जनासाठी अर्थशास्त्रावर अभ्यासपूर्ण लेख लिहून वेगवेगळ्या इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये पाठवले. परंतु त्यातून फारशी मिळकत होईना. कार्ड्स इन इंडिया हा दीर्घ इंग्रजी निबंध पुस्तकारूपाने छापला. मात्र पुस्तकाचा खपही म्हणावा तसा झाला नाही. डॉक्टर साहेबांना दावस महाविद्यालय अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे शिकवणारा प्राध्यापक हवा असल्याचे कळले. त्यांनी ती नोकरी मिळवली. तिथे दिवसातून 1 तास शिकवायचे. महिन्याला दाम मिळे फक्त 50 रुपये. शिकवणीचे 100 आणि नोकरीचे 50 अशा 150 रुपयात साहेबांची रामू कसेबसे घर चालवीत असे. तिच्यासह इतर कुटुंबियांचाही मजुरीचा थोडाफार हातभार लागत होता. जगण्याच्या संघर्षाचे दिवस सुरू होते. डॉक्टर साहेबांचे सारे लक्ष लंडन विद्यापीठात अर्धवट राहिलेल्या MSCच्या अभ्यासाकडे लागले होते. इतक्या विचित्र मानसिक आणि दैन्यावस्थेत त्यांचे वाचन अखंड चालू होते. मुंबईतील वेगवेगळ्या ग्रंथालयात जाऊन ते संदर्भ साहित्य मिळवित होते. न्याहारी आणि रात्रीच्या जेवणाला मोजून 3 भाकऱ्या केल्या जात. 1 भाकरी डॉक्टर साहेबांना, अर्धी भाकरी मुकुंदला आणि अर्धी शंकरला. शेवटची 1 भाकरी चतकोर करून मीरा आत्या, लक्ष्मी, मंजुळा आणि रामू खात. राहिलेली भूक पाण्यानं भागवीत.
अशातच एखादा आगंतुक पाहुणा घरी आला की सगळे समीकरण बिघडत असे. काही वेळा तर लक्ष्मी आणि रामूला रात्री फक्त तांदळाची पेज आणि तांब्यावर पाणी पोटात ओतून जमिनीवर अंग टाकावं लागे. लक्ष्मीबाई रामूबरोबर राहत होती. मोठ्या कष्टानं दिवस ढकलले जात होते. अशातच बडोदा संस्थानातून डॉक्टर साहेबांना पत्र आलं. मजकूर होता, कराराच्या अटीनुसार तुम्हाला आमच्याकडे नोकरी करणं बंधनकारक होते, परंतु तुम्ही नोकरी सोडून मुंबईस परत निघून गेलात. अटीचे उल्लंघन केले. तुमच्या शिक्षणासाठी संस्थाने जेवढा खर्च केला त्या रकमेची तुमच्याकडून भरपाई का केली जाऊ नये? साहेबांची मानसिक स्थिती अतिशय बेचैन आणि विचित्र झाली होती. अडचणी जेव्हा येऊ लागतात तेव्हा त्या सर्व बाजूंनी एकदम येतात. अशी परिस्थिती साहेबांच्या आग्रहाखातर लक्ष्मीने मुकुंदचे नाव चाळीपासून जवळ असलेल्या परळ हायस्कूलमध्ये घातले. मुकुंद रोज सकाळी शाळेत जाऊ लागला. यशवंत 5 वर्षाचा होत झाला होता. तो अजूनही चालत नव्हता. रामीबरोबर शंकर मामालाही त्याची काळजी सतावत होती. कोणा एका वृद्ध जाणकार माणसाने शंकरला सांगितले, यशवंताच्या पायाच्या नसा कमजोर आहेत. त्याला दररोज समुद्रकिनारी नेऊन वाळूमध्ये कमरेपर्यंत पुरून ठेवीत जा. बघ 6 महिन्यात तो कसा पायाला लागतो ते. शंकर मामा यशवंतला कडे खांद्यावर घेऊन रोज सकाळी दादरच्या चौपाटीवर जाऊ लागला. समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूत हातभर खड्डा करून यशवंतला कमरेपर्यंत पुरून ठेवू लागला. तो रडू लागला की शंकर मामा त्याला नादी लावण्यासाठी काहीतरी खायला देत किंवा गप्पा मारीत बसे, गोष्टी सांगत असे. रात्री झोपताना शंकर मामा यशवंतच्या पायांना तेल लावून मालिशही करी. हा उद्योग 4-5 महिने अखंड चालला. यशवंत हळूहळू उभा राहू लागला. शंकर मामाने भाच्यासाठी एका सुताराकडून पांगुळगाडा तयार करून आणला. यशवंतच्या चालण्याचा सराव करू लागला. त्याची प्रकृतीही सुधारू लागली. 7-8 महिन्याने यशवंत सामान्य मुलासारखा चालू लागला. रामूचा आनंद गगनात मावेना. तिची खूप मोठी काळजी दूर झाली. तिचे मन हरवून गेले. तिने भावाचे आभार मानले. शंकर मामाने मुकुंदाबरोबर यशवंतचेही नाव परळ हायस्कूलमध्ये दाखल केले. प्राध्यापक R.N. जोशी हे मुंबईतील सिडनेम महाविद्यालयात इंग्रजी आणि अर्थशास्त्र या 2 विषयांचे हंगामी प्राध्यापक होते. ते इंग्लंडमधून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे उच्च शिक्षणासाठी गेले होते. त्यांच्या रिक्त जागेवर प्राध्यापक K.T. शहा यांची नेमणूक करण्यात आली, परंतु त्यांनी अल्पावधीतच त्या नोकरीचा राजीनामा दिला. ती जागा भरण्यासाठी डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन्स DPI श्री J.G. हावर्टन यांनी योग्य उमेदवाराकडून अर्ज मागवणे. एकंदर 11 उमेदवारांनी अर्ज केले. त्यामध्ये डॉ. B.R. आंबेडकर हेही एक होते. मुलाखत समितीने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. समितीमध्ये सिडनेम महाविद्यालयाचे प्राचार्य पेस्री ॲन्स्टी आणि DPI श्री क्वार्टन हे दोघंही अर्थशास्त्रातील विद्वान होते. सर्व 11 उमेदवारांमध्ये डॉक्टर साहेबांची मुलाखत प्रचंड प्रभावी झाली. समिती त्यांचा आघात आणि सखोल ज्ञानाने प्रभावित झाली. त्यांची निवड करण्याची समितीची सिद्धता होत असताच डॉक्टर साहेब समितीच्या सदस्यांना म्हणाले, मला एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देणं आवश्यक आणि महत्त्वाचे वाटते. तीही की माझी जर या पदासाठी निवड झाली तर मी ही नोकरी फक्त 2च वर्ष करणार आहे. कारण मला माझा अपुरा राहिलेला MSCचा अभ्यास करण्यासाठी 2 वर्षांनी पुन्हा लंडनला जावं लागणार आहे. डॉक्टर साहेब मुलाखत देऊन घरी निघून आले. त्यांनी मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड सिडनेम यांना लंडनला पत्र पाठवलं. या नोकरीसाठी माझ्या नावाची शिफारस करावी, जेणेकरून पैसे जमवून मला राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला येता येईल, अशी विनंती केली. सिडनेमने मुलाखत समितीच्या अध्यक्षांना तसे पत्र पाठवले.
डॉक्टर साहेबांच्या निर्भीड स्पष्ट बोलण्याने आणि ज्ञानार्जनासाठीच्या त्यांच्या ओढीने समितीतील सदस्य स्तंभित झाले. समितीपुढे प्रश्न निर्माण झाला की ही जागा अल्प मदतीसाठी भरावी की कायमस्वरूपी. डॉक्टर साहेबांच्या मुलाखतीने प्रभावित झालेल्या समितीने शेवटी त्यांची अट मान्य केली. 10 नोव्हेंबर 1918 रोजी डॉक्टर साहेबांची सिडनेम महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. प्रतिमाह पगार होता 450 रुपये. नेमणुकीचे पत्र मिळाल्यानंतर घरी येताना डॉक्टर साहेब पावशेर बर्फी घेऊन आले. साहेबांना प्राध्यापकाची नोकरी आणि तीही इतक्या मोठ्या पगाराची. रामूला खूप आनंद झाला. आपलं दैन्य आणि हालाकीचे दिवस एकदाचे संपले तर आता निदान पोटाला पोटभर तरी मिळेल, सुखानं जगता येईल, घरात भरपूर भांडी खरेदी करता येईल, घरातील सर्वांना नवीन कपडे घेता येतील. किती स्वप्न सजवू लागली. महाविद्यालयात जाण्यासाठी साहेबांजवळ नीटनेटके कपडे नव्हते. त्याने एका मित्राकडून 600 रुपये उसने घेतले. त्यातल्या काही पैशांचे कपडे, टाय आणि बूट घेतले आणि काही पैसे रामूच्या हातात घरखर्चासाठी दिले. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाली तरी डॉक्टर साहेबांनी त्यांची BIT चाळीतील खोली सोडली नाही. त्यांचे सारे कुटुंब दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक 51 मध्ये राहत होते, तर ते अभ्यास आणि विश्रांतीसाठी खोली क्रमांक 42चा वापर करीत. त्या खोलीत बसूनच ते रोजच्या लेक्चरची तयारी करत. महाविद्यालयात सुरुवातीला डॉक्टर साहेब विद्यार्थ्यांच्या टिंगलटवाळीचा विषय झाले. मात्र अल्पावधीतच त्यांनी त्यांच्या शिकवणीच्या हतोटीने आणि चौफेर ज्ञानामुळे विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकला. त्यांच्या वर्ग तासाला गर्दी वाढू लागली. त्यांची शिकवण्याची ख्याती आजूबाजूच्या महाविद्यालयापर्यंत पोचली. इतर महाविद्यालयातील विद्यार्थीही त्यांची अर्थशास्त्रावरील लेक्चर्स ऐकण्यासाठी सिडनेम महाविद्यालयात येऊ लागले. साहेबांच्या नोकरीचा पहिला पगार झाला. त्यांनी घरी आल्यानंतर रामूच्या हाती पगार दिला. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि आनंद ते निरखीत होते. एका महिन्याच्या पगाराचे एकदम एवढे पैसे पाहून रामूचं मन प्रफुल्लित झालं. तिनं ती सगळी रक्कम देवाच्या फोटोजवळ ठेवली. दोन्ही हात जोडून पाया पडली. आज मामनजी पाहती होते. किती आनंद झाला असता त्यांना. रामूचे ओठ फुटफुटले. तिचे डोळे भरून आले आणि मन सद्गतीत झाले. साहेबांच्याही पापण्या ओल्यावल्या. ते क्षणभर शून्य झाले. दुसऱ्या दिवशी रामू मक्याच्या आईला घेऊन बाजारात गेली. साहेबांना एक धोतर जोड आणि एक सदरा घेतला. मुकुंद, यशवंत आणि शंकरलाही कपडे घेतले. दोघींना 2 पातळं घेतली. संसारासाठी रोजच्या वापरातील आवश्यक ती भांडी खरेदी केली. एकाच दिवसात एवढी खरेदी करूनही अर्ध्यापेक्षा अधिक पगार शिल्लकीत होता. बाजार करून संध्याकाळी उशिरा रामू आणि लक्ष्मी घरी आल्या. डॉक्टर साहेब कॉलेजहून कधीचेच आले होते. ते त्यांच्या खोलीत अभ्यास करीत बसले होते. रामू खूपच खुशीत होती. आतापर्यंत नेहमी आखडून आणि काटकसरीनं राहावं लागत होतं. त्या दिवसाची सारी खरेदी हात अगदी सैल सोडूनच केली. रामू बाजारातून खरेदी करून आणलेला सारा पसारा घेऊन मोठ्या कौतुकानं साहेबांना दाखवण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली. एक एक वस्तू साहेबांना विश्लेषण करून दाखवू लागली. साहेब तिच्या चेहऱ्यावरचा आनंद निरखीत होते. किती दिवसांनी आज इतकी आनंदी दिसत होती ती. रामूचा आणलेला सारा बाजार दाखवून झाला. साहेब निश्चल होते. रामूला समजावून कसं सांगावं ते पेचात पडले. रामू, मला माझे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा परदेशात जायचं आहे. त्यासाठी ही नोकरी करून मला पैसा जमवायचा आहे. त्याकरिता मला तुझे सहकार्य आणि साथ हवी आहे. तू अशी विल्हेवाट लावलीस तर मी हे पैसे कसे जमवणार आणि राहिलेले शिक्षण पूर्ण कसे करणार? साहेब एक एक शब्द अतिशय समजूतदारपणे बोलले. रामूचा उत्साह मावळला. ती हिरमुसली. मन खट्टू झालं तिचं. म्हणजे आपले दिवस अजून संपलेच नाहीत तर, रामू मनोमन म्हणाली.
साहेबांनीही वाईट वाटत होतं, परंतु इलाज नव्हता. दृढ निश्चय करून ध्येय पूर्णत्वाला न्यायचं असेल तर प्रसंगी निग्रही व्हावंच लागतं. रामूने हिरमुसून साहेबांच्या खोलीतून सारा पसारा उचलला आणि 51 नंबरच्या खोलीत परतली. डॉक्टर साहेब स्वतः देखील अतिशय काटकसरीनं राहत होते. कॉलेजमध्ये जाण्यासाठी 2 आणे प्रवास खर्च आणि दुपारी चहा व मस्का स्लाईससाठी 1 आणा, इतकाच त्यांचा रोजचा खर्च होता. पुस्तके विकत घेण्यासाठीही ते पैसे खर्च करीत नसत. शक्यतो जास्त वेळ सार्वजनिक ग्रंथालयात बसून MSc साठी लागणारी टिपणं काढीत. ते आता रामूच्या हातात दररोज कॉलेजला जाताना घर खर्चासाठी 1 रुपया देत. दोघी जावा बाजारात जाऊन ठराविक दुकानातून झिंगे, मासे, बोंबील, भाजीपाला, सौदा आणि इतर रोजच्या स्वयंपाकासाठीचे सामान खरेदी करत. रामूही बऱ्याचदा 1 रुपयातून 1 किंवा 2 डब्बू पैसे बाजारातून उरवून घरी आणी, जेणेकरून अडचणींच्या वेळी ते उपयोगी पडतील. मक्याची आई आणि यशाची आई कधीही भांडणतंटा करीत नसत. म्हणतात ना, ज्या पुरुषाची सर्व दृष्टीने बायको चांगली त्याचा संसार चांगला. अशीच एका रविवारची संध्याकाळ. कॉलेजला सुट्टी होती. दुपारची वामनकुशी घेऊन डॉक्टर साहेबांनी जरा वेळ त्यांच्या खोलीमध्ये अभ्यास केला आणि चहा घेण्यासाठी ते 51 नंबरच्या खोलीत आले. निवांत वेळ होती. वामकुशी घेतल्यामुळे साहेब टवटवीत आणि खुशीत दिसत होते. घरातली स्त्री सुशिक्षित असावी असे त्यांना वाटत होते. ती सुरुवात आपण आपल्या घरातूनच करावी, जशी क्रांतिबा ज्योतिरावांनी केली, असंही त्यांना वाटे. त्यांनी मुकुंदची पाटी आणि लेखणी घेतली आणि आवाज दिला, रामू. रामू साहेबांजवळ आली. तिला वाटलं साहेबांना काहीतरी हवं असेल. चल बस इथे. आजपासून मी तुला लिहायला आणि वाचायला शिकवणार आहे. साहेबांच्या तोंडून शब्द बाहेर पडताच रामूला हसूच आलं. पाठोपाठ मक्याची आईही दाराआडून तोंडाला पदर लावून हसू लागली. अगं हसतेस काय? खरंच मी तुला शिकवणार आहे. साहेब गंभीरपणे म्हणाले. काहीतरीच काय म्हणायचं? आवं, हे वय आपल्या लेकरांना शिकवायचं आहे. मी शिकून काय करू? रामू हसू आवरीन साहेबांना म्हणाली. अगं, स्त्री शिकलेली असली म्हणजे घरात मुलांना चांगले वळण लागते. ती त्यांच्यावर चांगले संस्कार करते. तू शिकलीस तर मुलांनाही शिकवशील. साहेबांचा युक्तिवाद. त्यांना शिकवायला तुम्ही आहेत ना. मी माझी कामं सोडून हे उद्योग करीत बसू का? ते काही नाही. चल बस. मी आज तुला पहिला धडा देतो. असं म्हणून साहेब पाटीवर लेखणीने अ, आ, इ, ई 12 खडींची मुळाक्षरे लिहू लागली. रामू आणि लक्ष्मी तोंडाला पदर लावून हसत उभ्या होत्या. साहेबांच्या या बालहट्टी वागण्याला मुलंही गालातल्या गालात हसू लागली. घरात घरभर माणसं असताना नवऱ्याकडून काय आणि कसं शिकून घ्यायचं? रामी संकोचली होती. तिला अवघडल्यासारखं वाटत होतं. साहेब त्यांचा हेका सोडत नव्हते. नाही, मला नाही शिकायचं. हवी तर तुम्ही शिकलेली दुसरी बायको करून आणा. मी काही म्हणणार नाही. रामूनं साहेबांना स्पष्टच सांगितलं. रामू काही पुढ्यात येऊन बसेना. साहेबांना राग आला. त्यांनी पाठी लेखणी बाजूच्या कोपऱ्यात भिरकावली. तडकन जागेवरून उठले आणि चहा न घेता त्यांच्या खोलीत निघून गेले. मनासारखं कोणी वागलं नाही आणि राग अनावर झाला की त्यांचं असं वागणं ठरलेलं. साहेब दार बंद करून आतून कडी घालून बसले. इकडे घरात हशाची खसमस पिकली होती. घरातील मुलांसह सर्व खदखदून हसू लागले. साहेबांचा रुसवा कसा काढायचा हे रामूला माहीत होतं. संध्याकाळी रामूनं साहेबांसाठी गरम गरम शिरा केला. साहेबांचा राग घालवायचा होता ना. त्यांच्या खोलीच्या दारात जाऊन तिनं हळूच कडी वाजवली. कोण आहे? आतला आवाज रागातच होता. रामी काहीच बोलली नाही. तिनं पुन्हा कडी वाजवली. अरे, कोण डिस्टर्ब करतोय मला? अभ्यास करू द्या ना. आतून आवाज. पुन्हा कडी वाजली आणि पाठोपाठ तिचे शब्द. साहेब,
मी तुमची रामू. तिचे ते गोड शब्द आणि मृदू आवाज ऐकून साहेबांचा राग कुठल्या कुठं निघून गेला. त्याने दाराची कडी उघडली. रामूच्या हाती गरम शिऱ्याची प्लेट होती. चेहऱ्यावर प्रसन्नता. रामूनं प्लेट टेबलावर ठेवली. राग आला माझा? साहेबांच्या डोळ्यात पाहून रामू म्हणाले. तुझा राग येऊन कसं चालेल? यू आर माय बॅकबोन. तू नसतीस तर मी काय असतो. चला, बस झालं कौतुक. शिरा गरम आहे, खाऊन घ्या, रामू म्हणाले. अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडेल म्हणून रामूची हौसी होईल या उद्देशानं डॉक्टर साहेबांनी रामूला आणि लक्ष्मीला सोन्याचे थोडे दागिने करून दिले. तसा रामूला अलंकाराचा कधीच सोस नव्हता. साहेबच तिचा अनमोल अलंकार होता ना. नोकरी करता करता मुडद्याप्रमाणे जगणाऱ्या अस्पृश्य समाजाला जागवणे गरजेचं होतं. सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांना सामाजिक कार्यात थेट उडी घेता येत नव्हती. साहेबांनी BIT चाळीतल्या पत्त्यावर 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केलं. पांडुरंग दंडराम भटकर यांना नामधारी संपादन नेमलं. अंकाच्या अग्रलेखापासून सर्व लिखाण मात्र साहेबच करीत असत. सुरुवातीची फक्त 4 अंक त्यांच्या संपादकाखाली प्रसिद्ध झाली. 5व्या अंकापासून डॉक्टर साहेबांनी मूकनायकच्या संपादकाची जबाबदारी महार समाजाचे कार्यकर्ते आणि मुंबई प्रांत विधिमंडळातील अस्पृश्यांचे पहिले प्रतिनिधी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे सोपवली. तरीही अंकाचे बरेचसे काम साहेबांनाच करावे लागत असे. साहेबांनी स्वतःचा आणि घरातला सगळा अनाठायी खर्च बंद केला. अशी काटकसर सतत 2 वर्ष सुरू होती. MSCच्या अभ्यासाची तयारी होत आली. 2 वर्षात त्यांनी तब्बल 7,000 रुपयांची पुंजी जमवली. या काटकसरीत साहेबांना रामूचं खूप मोलाचं सहकार्य मिळालं. 2 फेब्रुवारी ही तारीख म्हणजे सुभेदारांचं स्मृतिदिन. परदेशात जाण्याअगोदर साहेबांनी वडिलांचं वर्षश्राद्ध करायचं ठरवलं. साहेब मुंबईतील डिप्रेस्ड क्लास मिशनच्या छात्रावासात शिकणाऱ्या 40 मुलांना जेवणासाठी बोलवणार होते. सासऱ्यांच्या श्राद्धाला विद्यार्थ्यांसाठी पुरणपोळ्या जेवण करण्याचा रामूचा बेत होता. तसं तिने साहेबांना बोलूनही दाखवलं. ही आपल्या समाजाची मुलं आईबापांना सोडून मुंबईत राहतात. त्यांना त्यांच्या बोर्डिंगमध्ये अधूनमधून गोडधोड जेवायला मिळते, परंतु त्यांना मटण मासे मिळत नाहीत. तेव्हा आपण बाबांच्या श्राद्धाचे जेवण मटण माशांचे करूया, डॉक्टर साहेब रामूला म्हणाले. अहो, हा काय वेडेपणा? कोणी वशाट जेवण करतं का श्राद्धाला? रामू साहेबांना म्हणाली. कोणी नसेल करीत म्हणून काय झाले, आपण करूया, साहेब म्हणाले. माझ्या मनाला नाही बाई पटत हे, रामूने हरकत घेतली. तू असले जेवण तयार करणार नसशील तर तसे मला सांग. मी मुलांना हॉटेलात नेऊन मांसाहारी जेवण घालू खाईन, साहेब रामूला निर्वाणीचे बोलले. रामू क्षणभर गप्प झाली. ना करून कोणाला सांगू? रामू नमतं घेत म्हणाली. ती जाणून होती, साहेबांचे शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेत. त्यांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. 2 फेब्रुवारीला अगदी पहाटे रामू, लक्ष्मी आणि शेजारच्या 4-5 बाया स्वयंपाकाला लागल्या. तुळसा आणि मंजुळालाही मदतीला बोलावलं. त्यांनी 40 विद्यार्थ्यांचे मटण माशाचे जेवण तयार केले. सर्व तयारी झाल्यानंतर साहेबांनी बोर्डिंगमध्ये माणूस पाठवून वर्दी दिली. मुले आली, इच्छेने जेवून गेली. मुले तृप्त झाली, साहेबही खुश झाले. डॉक्टर साहेबांनी 11 मार्च 1920 रोजी सिडनेम महाविद्यालयात प्राध्यापकांच्या नोकरीचा राजीनामा दिला. 21 आणि 22 मार्च 1920 रोजी कोल्हापुराजवळील माणगाव येथे अखिल भारतीय बहिष्कृत वर्गीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेबांना करण्यात आले, तर प्रमुख पाहुणे होते कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महाराजांनी डॉक्टर साहेबांचा मोठा भरजरी शेला देऊन जाहीर सत्कार केला. महाराज त्यांच्या भाषणात फुडल्यात बसलेल्या अस्पृश्य समाजाला उद्देशून म्हणाले,
डॉक्टरांच्या रूपाने तुमचा उद्धार करण्यासाठी एक थोर युगप्रवर्तक तुम्हाला अनेक युगानंतर लाभला आहे. दिवस बदलणार आहेत. नवीन सामाजिक चळवळीला गती येणार आहे. डॉक्टर आंबेडकर भविष्यात केवळ तुमचेच नाही तर देशाचे नेतृत्व करतील अशी माझी मनोदेवता मला सांगत आहे. साहेबांनी जून 1920 मध्ये लंडनला जाण्याची सिद्धता सुरू केली. पैसे अपुरे असल्यामुळे त्यांनी 5 जुलै रोजी सिटी ऑफ एक्सिटर या साध्या आणि लहान बोटीचे तिकीट बुक केले. लंडनमधील वास्तव्यासाठीच्या खर्चाची तजवीज करून रामूला घर खर्चासाठी काही पुंजी ठेवणं आवश्यक होतं. शाहू महाराजांनी डॉक्टर साहेबांना 1,500 रुपयांची मदत केली. इतकंच नव्हे तर महाराजांचे वास्तव्य मुंबईत असताना एके दिवशी त्यांनी त्यांचे मुंबईतील मलबार हिल निवासस्थान पन्हाळा लॉज येथे डॉक्टर साहेबांना बोलावून घेतले. महाराज डॉक्टर साहेबांना म्हणाले, भीमराव, रमाबाई या माझ्या धाकट्या बहिणीसारख्या आहेत. तुम्ही लंडनहून परत येईपर्यंत मी त्यांना माझ्याकडे कोल्हापूरला घेऊन जातो. साहेब महाराजांच्या या विनंतीला नम्रपणे नकार देत म्हणाले, महाराज, मी माझ्या परीनं कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची तजवीज करून जात आहे. अगदीच कशाची गरज भासलीच तर मी आपणाला कळवीन. या सौजन्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आपण निश्चिंत असावे. डॉक्टर साहेबांनी ज्ञानदेव घोलप यांना बोलावून त्यांच्या अनुपस्थित मूकनायक चालवण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. साहेबांनी 950 पौंडाची पुंजी जमा केली. त्यापैकी 500 पौंड म्हणजे 8,500 रुपये स्वतःच्या लंडनमधील 3 वर्षाच्या खर्चासाठी बरोबर घेण्याचे ठरवले आणि बाकीचे रक्कम घर खर्चासाठी रामूच्या हवाली केली. साहेबांना विद्यार्जनाचे व्यसन जडलं आहे आणि ते दारूच्या व्यसनापेक्षाही महाभयंकर आहे. या व्यसनापासून त्यांना परावृत्त करणं महाकठीण आहे अशी खुणगाठ रामूनं तिच्या मनाशी नेहमीसाठी बांधली. ती पुढे येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाली. 4 जुलै 1920च्या रात्रीनं रामूला झोपू दिलं नाही. दुसऱ्या दिवशी 5 जुलै साहेबांचा लंडनचा प्रवास सुरू होणार होता. अगोदरच्या दिवशीच त्यांनी सामानाची बरीचशी आवरावर करून घेतली होती. मागच्या परदेशी वारीच्या वेळी कुटुंबाची काळजी घेण्यासाठी मधला भाऊ आनंदराव हयात होता. आता तसा काहीच आधार नव्हता. रामूनं साहेबांना सकाळची न्याहारी वाढली. तिचं हृदय सारखं भरून येत होतं. डोळ्यांच्या कडा पाझरत होत्या. चेहरा कोमेजलेला होता. घरात तणावपूर्ण शांतता होती. जेवताना साहेब रामूला आणि लक्ष्मी वहिनीला 4 समजुतीच्या गोष्टी सांगत होते. 5 जुलै 1920 रोजीची दुपार. साहेब बंदराकडे जाण्यास निघाले. त्यांना निरोप देण्यासाठी अख्खी चाळ जमा झाली. चाळीतली लोक त्यांना पोचवण्यासाठी बंदराजवळपर्यंत जाणार होते. निघतेवेळी साहेबांनी लेकरांना जवळ घेतलं. आज साहेबांना आनंदरावाची तीव्रतेने आठवण झाली. रामू गप्प होती. मन आक्रंदत होतं. आता तिला रडूही येत नव्हतं. कंठ मात्र दाटला होता. इथून पुढं तिला फक्त सोसायचंच होतं. दुःख झेलायची होती आणि पचवायची होती. येणाऱ्या प्रसंगाशी सामना करायचा होता. साहेबांच्या पाठीशी खंबीर उभं राहायचं होतं. कष्ट उपसायची होती. साहेबांना साथ द्यायची होती. लक्ष्मी रामूजवळ शांत उभी होती. शंकरही बाजूला उभा होता. साहेबांनी कुटुंबियांचा आणि चाळकऱ्यांचा निरोप घेतला आणि ते टॅक्सीत बसले. टॅक्सीची चाकं हलली. ती गरकन वळणं घेऊन काही क्षणातच नजरेआड झाली. रामूच्या डोळ्यातून 2 अश्रू गालावरून खळखळ निघाली. उरातून एक विरहाचा दीर्घ हुंदका बाहेर पडला. तेव्हा रामूला 3ऱ्या अपत्यासाठी दिवस गेले होते. डॉक्टर साहेब लंडनच्या प्रवासाला निघून गेल्यानंतर घरामध्ये उदासीनता पसरली. चाळीतील त्यांच्या 42 आणि 51 क्रमांकाच्या दोन्ही खोल्यांमध्ये सन्नाटा होता. अगोदरच्या वेळी साहेब परदेशात शिक्षणासाठी गेले तेव्हा 3 वर्षासाठी जातो असे म्हणाले आणि 4 वर्ष राहिले. तेही एका देशातून दुसऱ्या देशात. यावेळी किती वर्ष राहतात आणि किती देश फिरतात कोण जाणे. रामू विचार करीत होती. साहेब घर खर्चाची तजवीज करून गेले होते, पण ती पुंजी किती दिवस पुरणार. अगोदरच्या वेळी निदान आनंद भाऊंजींचा आधार तरी होता. आता तर मक्याच्या आईला मला आधार आणि माझा मक्याच्या आईला. रात्रीची जेवण वेळ होत होती.
साहेबांना बंदरावर निरोप देण्यासाठी गेलेली चाळीतली माणसं परतली होती. रामू अक्का, साहेबांना दिलं बरं का बोटीत बसून. बोट निघाल्यावर आम्ही परत निघालो. दोघेजण रामूला निरोप देऊन निघून गेले. रामूला जेवायचीही इच्छा नव्हती. मक्याच्या आईच्या आग्रहाखातर तिनं तांदळाची अर्धी भाकर मेथीच्या भाजीबरोबर पोटात ढकलली. वरून घशात अर्धा तांब्या पाणी ओतलं. घरातल्यांची जेवणं झाली. रामू यशवंतला कुशीत घेऊन गोधडीवर आडवी झाली. डोळे सताड उघडे होते. झोप येत नव्हती. गिरण्यांचे भोंगे वाजू लागले. 11च्या पाळीच्या कामगारांची धांदल चालली होती. रात्र वाढत होती. मुंबई झोपत होती. अर्धी रात्र उलटून गेल्यानंतर कधीतरी रामूचा डोळा लागला. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तोपर्यंत धन्यवाद. उद्या भेटू पुढील भागासह.